जय जय रघुवीर समर्थ. नमः शांताय दिव्याय सत्यधर्म स्वरूपिणे स्वानंद अमृतरूपताय श्रीधराय नमो नमः. सदा सर्वदा योग तुझा घडावा, तुझे कारणी देह माझा पडावा. उपेक्षू नको गुणवंता अनंत, रघुनायका मागणे हेची आता. जय जय रघुवीर. राम राम राम. सर्व गुरुबंधूंना, हरिभक्तांना स्वानंदाचा रामराम आणि संत महापुरुषांच्या महात्म्यांच्या चरणी कोटी कोटी दंडवत प्रणाम. हो बंधूंनो, आज सफला एकादशी, मार्गशीर्षातली ही सफला एकादशी. या एकादशीच्या निमित्तानं चातुर्मासानंतर ही पहिली श्रीधर सेवा आहे. असो, याला भागवत एकादशी म्हणतात. जीवनाची सफलता किंवा जीवनाचं आपल्याला लक्ष प्राप्त व्हावं यासाठी या महापुरुषांनी तिथी, वार, करण, योग आणि नक्षत्रामध्ये ही सगळी अंग पाहिली आणि सृष्टीचक्रामध्ये आपल्याला कोण कसा सहाय्यभूत होईल, आपलं जे पतन झालेलं आहे ते भरून काढण्यासाठी आणि आपलं उत्थान होण्यासाठी अगदी वार, नक्षत्र, योग, महापुरुष, साधक एवढंच काय, एखादा दैत्यवृत्तीचा असला तरी तो आपल्याला सहाय्यभूत कसा होईल. इकडं महापुरुषांनी आध्यात्मिक गणितज्ञ म्हणावं लागेल ह्यांना, अशा प्रकारे एक नित्य आणि नैमित्तिक अशी संधी आपल्या पुढे दिली. म्हणून एकादशीचं व्रत हे परमश्रेष्ठ व्रत मानलं जातं. आध्यात्मिक अर्थानं 5 कर्मेंद्रिय, 5 ज्ञानेंद्रिय आणि 1 मन यांना यथाशक्ती संयमी ठेवणे, यांचं आजच्या दिवशीचं ब्रह्मचर्य यांना दाखवून देणं आणि या ब्रह्मचर्याची महिमा त्या 5 कर्मेंद्रियांना, 5 ज्ञानेंद्रियांना कळाली की ते मन सत्याच्याच वाटेनं त्या जीवाला साथ देतं आणि त्या जीवाचं पतनाच्या ठिकाणी उत्थान होतं आणि सत्यलोकीचा धर्मात्मा होतो. राम. तर बंधूंनो, आज पुन्हा एकदा ज्या ज्या महापुरुषांनी या वाटेवर जन्म घेऊन आपली सफलता कशी प्राप्त केली, आपलं ध्येय कसं गाठलं, आपण त्याच वाटेने चाललेलो आहोत. म्हणून गुरुतत्वाला पोचलेले प्रत्येक पुरुष जे ब्रह्मनिष्ठ आहेत, ब्रह्मस्वरूप आहेत, ब्रह्मज्ञानी आहेत, आत्मज्ञानी आहेत, किंवा ज्यांचं प्रखर विवेक वैराग्य सतत जागा आहे, जे अष्टांग योगाचे ज्ञाते आहेत, हे सगळेचे सगळे आपल्याला सहाय्य होते. शर्त एवढीच की आपलं तोंड पूर्वेकडे असलं पाहिजे, म्हणजे ज्ञान इच्छुक असलं पाहिजे, किंवा उत्तरेकडे तरी हवं, म्हणजे मोक्षाची इच्छा असणारं तरी आपण असलं पाहिजे. मग कितीही वेळा तुमचं पतन होऊ द्या, पण जरा तुम्ही वर पाहिलं की त्यांचा हात तुम्हाला सतत दिसेल की उठ, मी आहे तुझ्याबरोबर. राम. तर आज सफला एकादशी. एकादशीचा अर्थच असा आहे, भक्त आणि भगवंताच्या भेटीचा विशेष दिवस, 15 दिवसातून एकदा जो सांगितला आहे. भागवत याला म्हटलंय, म्हणजे त्यात भगवंत त्याचं मुमुक्षत्व बघत नाही, त्याचं अंतःकरण बघतो. ठीक आहे ना. आणि ज्याचं अंतःकरण भगवंताला प्रिय झालं तिथं सख्यत्व निर्माण झालं, तिथं दासत्व निर्माण झालं. म्हणजे या पृथ्वी तळावर जोपर्यंत या देहात माझा प्राण आहे तोपर्यंत तुझा दास म्हणूनच राहील, किंवा या पृथ्वी तळावर तुझ्या व्यतिरिक्त माझं सख्ख कुणी नाही, सखा कुणी नाही, नात्याचं कुणी नाही, आपुलकीचं कुणी नाही. पण ज्यांच्यात तू प्रकट आहेस त्या निमित्तानं माझा त्या सर्वांना दंडवत आहे. त्याच्यातलं चैतन्य पाहूनच माझं दासत्व तिथं सेवेला असेल.
बाकी त्याच्या गुणदोषाशी माझा काही संबंध नाही, त्याच्या अस्तित्वाशी संबंध आहे. या भावनेनं जो प्रत्येक पाऊल आपलं टाकतो तो भगवंताला भक्त फार प्रिय होतो. आणि असा प्रिय होतो जसं पुराणातल्या जोड्या आहेत. म्हणून भक्त आणि भगवंतामध्ये नाव आणि रूप नसतं, जात आणि गुण नसते. हे चिरायू नातं आहे. जसं आई आणि बाळ हे चिरायू नातं आहे, नाही का? तसं स्वामींना आपल्याला आज असं सांगायचंय की तुमच्या अंगावर वस्त्र कुठलंही असो, तुम्ही कुठल्याही धर्माचे असा, कुठल्याही पंथाचे असा, वर्णाश्रमाचे असा, इथे जातीकुळाशी काही संबंध नाही. जर तुम्हाला हे जीवन धन्य करायचं असेल, तुकोबांच्या भाषेत झाला सफल संसार, माझं येणं सार्थक झालं, ही सार्थकता जर कडेवर न्यायची असेल तर एकच उपाय आहे. आणि तो उपाय म्हणजे रात्रंदिवस तळमळ. मग ती पश्चातापाच्या रूपानं असो किंवा प्रायश्चित्ताच्या रूपानं असो, पण रात्रंदिवस तळमळ. जगात, कुटुंबात, व्यवहारात, नोकरीत, धंद्यात हाला हा म्हणत बसेल, पण वृत्ती उपरतीची असेल. ही टोकाची उपरती ज्यावेळेस भगवंतानं अर्जुनातली पाहिली, गोपींच्यातली पाहिली, उद्धवातली पाहिली, एवढंच काय सुदाम्याची पाहिली, आणि मग भगवंताला कळायला लागलं की अरे प्रेमाचा एकच मार्ग नाही, अनेक अनन्य मार्ग आहेत प्रेमाचे, अनेक मार्ग आहेत. जसं सागरात फक्त गंगाच जात नाही, नाही का? माऊली म्हटले ओहळसुद्धा जातं, म्हणजे ओढासुद्धा वाहतो, गटरसुद्धा सागरात जाते. सागर कुणाला तक्रार करत नाही, कुणीही या. भगवंत म्हणतात प्रेमाचं स्वरूप कुठलंही असू दे, कामनेपासून निष्कामतेपर्यंत, वैराग्यापासून विवेकापर्यंत, अष्टांगयोगापासून ते अगदी कुठलंही असो, शेवट तुमचा माझ्याशी व्हावा हाच हेतू आहे. मग संन्यास असेल, वानप्रस्थ असेल, गृहस्थ असेल, ब्रह्मचर्य असेल, कुठल्याही मार्गाने तुम्ही माझ्याशी जोडला गेलात तर मीही तृप्त आणि तुम्हीही तृप्त. राम आश्चर्य असं हे संन्यास म्हटलं की नाही, मला अजून संचार होत असतो अंगात, कारण मी गुरुदेवांच्या पाशी हेच मागितलं होतं की मला संन्यास द्या. त्यांनी कारण विचारलं, म्हटलं मला पुन्हा संसारात जायचं नाही, नात्यात जायचं नाही, हाच एवढा हेतू आहे. माझा हेतू ईश्वर प्राप्ती नाही. मग मला संसारात जायचं नाही का? ते वस्त्र पुन्हा कुणी काढून घेऊ शकत नाही, आणि मी तर स्वतः ते वस्त्र टाकू शकत नाही का? तर संन्यास मोडणं हे पापातलं महापाप म्हटलेलं आहे. सोयीच्छेनं, कामनेनं, वासनेनं, स्वार्थानं संन्यास मोडणं हे पापातलं महापाप आहे. ठीक आहे ना? तिथं माघारी नाही तुम्हाला, तिथे सबब नाही का? तुम्ही पिंडदान केलेलं आहे तिथं, म्हणजे देहासकट सर्वसंग परित्याग केलेला आहे. अजून उच्च कोटीत सांगायचं, परिव्राजक वृत्ती तुम्ही धरलेली आहात. तिथं तुमचा जन्माशी बी संबंध नाही आणि मृत्यूशी बी संबंध नाही. अशी एक परमोच्च अवस्था जी प्राप्त झालेली असते, त्या अवस्थेला सतत जतन करणं हे फार कठीण तप आहे. मग तुम्ही कुठल्याही त्या आश्रमात, वर्णाश्रमात राहून करू शकता. राम तिथे तुमच्या वस्त्राचा संबंध नाही, पुढे वृत्तीचा बी संबंध नाही. राम असो, सोप्यातलं सोपं सांगतो. तुमची भूक पाहून
एकादशी म्हणजे एकांतिक तपाचा दिवस असं आजपासून निश्चित करा. ठीक आहे. 15 दिवसातला एक दिवस तुम्ही काढू शकता भगवंतासाठी. 15 दिवसातला महिन्यातले 2 दिवस काढू शकता. एक शुक्ल पक्षातली एकादशी आणि एक कृष्ण पक्षातली एकादशी. तर तो विशेष तपाचा दिवस आहे. तो कसा? 5 पंचेंद्रिय, 5 कर्मेंद्रिय आणि 1 मन हे मिळून 11 झाले. ह्या 11च्या 11 आपण नियंत्रित ठेवणं, आपल्या ताब्यात ठेवणं, त्यांच्या ताब्यात आपण न जाणं. ही तपाची गोडी त्या जीवाला लागली की तो जीव अध्यात्माच्याच वाटेनं प्रत्येक पाऊल टाकतो, भौतिकतेच्या नाही. राहावं भौतिक जगात लागतं, पण पावलं प्रत्येक अध्यात्माच्या वाटेनं चालतात, म्हणजे लक्ष प्राप्तीच्या वाटेनं चालतात. राम ज्यासाठी आलो होतो आणि ज्याने पाठवलंय हे आतमध्ये स्थिर होऊन जातं. असं स्थिर होतं की राम म्हणजे तिथं व्याख्या करणं मूर्खता आहे, इतकं स्थिर होतं. ती स्थिरता श्रीमद भागवतात सांगितली. माझ्या भक्ताची स्थिरता अशी असते की जसं डोंगरावर पडलेलं पाणी एकाच दिशेनं वाहत नसतं. जिकडे उतार मिळेल तिकडे किंवा स्वतः वाट वेगळी करून ते वाहत असतं. बस अध्यात्मामध्ये सुद्धा आपली स्थिती अशी होते पुन्हा की कुठून ना कुठून एक नवीन वाट तयार करतो आपण. आणि त्या वाटेनं भगवत तत्वाची किंवा भगवंताची किंवा ज्ञानाची ओढ पूर्णत्वाला कशी तर असं रात्रंदिवस त्याच वाटेनं तो वाहत असतो. आशय सांगायचं आहे आज श्रीस्वामींना. हे एकांतिक तप आहे, 15 दिवसातून एक वेळ. शक्य असेल तर तुम्ही आठवड्यातून करू शकता. शक्य असेल तर एका दिवसातून 2 तास तुम्ही एकांताला कुठेही जा. ते शक्य नसेल 1 तासभर जा. तेही शक्य नसेल अर्धा तास जा. पण अपरिचित ठिकाणी जा, जिथे वृक्षवेली, लता, नदी, डोंगर, जनमानसापासून तुम्ही अलिप्त राहा. दिवसातून कमीत कमी अर्धा तास. का? तपाची गुढी लागावी म्हणून. तपाचा खूप अर्थ सांगितले आहेत, पण एक पोचलेल्या महापुरुषांनी जसं अखंडानंदांचं नाव घेतोय मी, तपाचा अर्थ त्यांच्या लेखी असा आहे, जे रात्रंदिवस चैतन्य स्वरूपानं तळपते. ते तुमच्यात परिपूर्णतेनं आहे, त्याचा अनुभव घ्या. याचं नाव तप. बाकी पायाच्या अंगठ्या उभं राहणं, त्रिशूळा कशावर बसणं, उलटं हात वर करणं, एका पायावर उभं राहणं, अनेक प्रकारची तप आहेत हठयोगातली. पण हे तप श्रेष्ठ तप सांगितलेलं आहे. कुठलं तप? तर वारंवार इच्छा रहित होणं, वारंवार वासना रहित होणं, वारंवार ज्याचं आहे त्याचंच होऊन राहणं. उत्तम गोड शांत तप आहे. तपाचे 3 प्रकार सांगितले भगवंतांनी, सात्विक, राजस, तामस. पण त्यातलं हे श्रेष्ठ आणि शांत तप आहे, जे त्याला प्रिय आहे ते तप आहे. म्हणजे बाळ पडलं बरं का, बाळ पडलं की रडायला सुरुवात करतं, लागलेलं असो किंवा नसो. का? तर कुणीतरी आपलं उठवणार यावं. तसं आपण घसरलो की ज्यांचं आपण आहोत त्यांचं स्मरण केलं की कुठेतरी 10 दिशेला त्यांचा हात दिसतो. बस लक्ष आपलं पाहिजे तिथे. पण या जीवनाचं धन्यत्व तुम्हाला आम्हाला हवं असेल तर मार्ग हाच आहे. तुम्ही शिकलेला आहात नाही, तुम्ही व्यावसायिक आहात, तुम्हाला कळत असो नसो, काही हरकत नाही. भागवत म्हणजे भगवंताच्या भक्तासाठी काही एक नियम नाही, एकच नियम आहे, अनन्यता.
बाकी काही बाह्य नियम काही नाहीत. शास्त्राने तुम्हाला नियमच घातले नाहीत. त्याला वैराग्याची बी गरज नाही, कारण सगळंच भगवंतच आहे, सगळाच भगवंत आहे. तरी बी राम. म्हणून महापुरुषांचं मत तपोभिक्षेन पापानाम, पाप नाश करण्यासाठी तप हा एक अमोघ उपाय आहे. पाप म्हणजे देहबुद्धी, ती मारण्यासाठी, विषयबुद्धी, संगबुद्धी मारण्यासाठी. मग असा असंग पुरुष जो आहे तोच तपाच्या वाटेला जातो. बाकी संघात कधी तप होत नाही. हे विशेष अधोरेखित करून ठेवा. संघात कधीही तप होत नाही, कारण त्याला मैथुन म्हणतात. म्हणजे दोन एका ठिकाणी येणं त्याला मैथुन म्हणतात. रसबुद्धी आणि विषय. ठीक आहे ना. म्हणून तपाच्या वेळी भगवंत सुद्धा विक्षेप करत नाही, जर तुम्ही असंगतेशी अनन्य असाल तर. तुमचा गुरु पोचलेला जर ब्रह्मनिष्ठ गुरु असेल तर तो सुद्धा विक्षेप करत नाही. म्हणूनच तो म्हणतो 12 वर्ष तपाला जा, मी सांभाळतो. हां, तुम्हाला गरज वाटली तुम्ही हाक मारू शकता, पण ते विक्षेपाला येणार नाहीत. पण अखंड तुमच्यावर त्यांचं कटाक्ष असतं आणि आतून गौरवान्वित, म्हणजे आतून असे प्रफुल्लित असतात की माझा शिष्य तपाला लागलेला आहे. म्हणजे एखाद्या गरीबाचा मुलगा जर IAS ऑफिसर झाला तर त्याला काय वाटत असेल ते त्याला माहीत. याहीपेक्षा आपल्या गुरुना आणि भगवंताला, भक्ताबद्दल आणि आपल्या शिष्याबद्दल ते काय वाटतं ते शब्दात त्यांना मांडता येत नाही. बस ते आलिंगनानंच तुम्हाला पूर्ण करतात की तुझ्या ह्या कृतीने मी तृप्त आहे. राम. सांगायचा आशय की हे एकांतिक तप आहे आणि एकांताचा खरा अर्थ आहे आपणच आपल्यात विलीन होणे, आपणच आपल्यात सामावून जाणे, आपणच आपलं होऊन राहणे. असं स्वामींना आपल्याला एवढंच सांगायचं आहे, श्रीधर स्वामींना, की तुम्ही खरोखर भागवत आहात म्हणून तुम्ही कसं का होईना पण तुमच्या पुण्यानं तुम्हाला या वाटेवर आणून सोडलेलं आहे. आता चालणं उठणं हे तुमचं काम आहे. आणि शेवटी तुम्हाला वाटलं आता हे पूर्णत्व झालंय तर पुन्हा पडून राहणं हे तुमचं काम आहे. त्यासाठी पहिल्यांदा आपल्याला ते मार्गदर्शन करताना असं सांगते की संन्याशांना कोणतेही कर्म नसले तरी त्यांनी नेहमी सर्वसंग परित्याग करून तप करीत असलं पाहिजे. हाच सार सांगितला मी तुम्हाला. तुम्हाला वेळ असो नसो वेळ काढा. या लोकात आपण का आलोय, कुणी पाठवलंय, का पाठवलंय, कुठं पाठवलंय, कशासाठी पाठवलंय, हे वारंवार स्मृतीत ठेवा. हे एक उत्तम तप आहे. त्याचा विसर पडू देऊ नका. हसा, खेळा, खा, प्रसंगवदान तुम्हाला गृहस्थ धर्मात विषय भोग करावा, हे काय पण स्मृती जाऊ देऊ नका. नाही का, मागे मी सांगितलं प्रसंग. नाथांचं पत्नीशी संसार व्यवहार चालला असताना तिने विचारलं, मला हरिहरी शब्द ऐकू येतोय. दुसऱ्या दिवशी स्नान झाल्यानंतर देवघरात सांगितलं, तो इथून चालला होता अनहदनाद. काय ती तृप्त झाली की मी अशा पुरुषाच्या संगत आहे ज्याच्या हृदयातून अनहदनाद चालतो, तो मला ऐकू येतोय. नाही का, मगाशी आपण ऐकलं की नाही, रामतीर्थाच्या मित्राला रामतीर्थांच्या आतून ओंकार चाललाय तो ऐकू येतोय. ऐक नाही, आनंदमाईच्या अंगावर ओमची छाप पडली ते दुसरे सहज बघतात. पण ही बाहेरच्या गोष्टी आहेत. खऱ्या अर्थानं लोक याही गोष्टीला मूल्य देतात आणि तिथं थांबतात. तिथेही थांबू नका. मग काय करा तर नेहमी असं समजा की संन्याशांना कोणतेही कर्म नसले. आपण संन्यासी का आहोत तर ज्यावेळेस आपण आपला इतिकर्तव्यता आपली संपते, इतिकर्तव्यता कुठली असेल, नोकरी, धंदा, शेती, वाडी काय असेल, इतिकर्तव्यता आपली संपली की आपण संन्यासीच आहोत. किंवा असं समजा की ज्यावेळेस आपल्याला
चांगल्या वाईटातून बाहेर पडण्याची इच्छा आहे, तेव्हा आपण संन्याशीच आहोत. म्हणजे प्रत्येकजण जन्मजात संन्याशीच आहे. तो कसा? एक तर भगवंताचा आहे आणि भगवत स्वरूप आहे. हे संन्यासाचं लक्षण आहे. ठीक आहे ना? भगवंताचं आहे आणि भगवत स्वरूप आहे. पण इथं आल्यानंतर ज्यांचा विवेक जागा झाला, कोणाचं वैराग्य जागा झालं, त्यांनी या वाटेनं प्रस्थान केलं. तर कोणी आहे तिथंच त्या 2 चाकाला घेऊन, विवेक आणि वैराग्याच्या गाडीला घेऊन चालत राहिले. कुणी आशे पूर्ण झाले, कुणी आशे पूर्ण झाले. राम पुढं आपल्याला ह्याला सांगायचा आशय आहे की संन्याशाला कोणतंही कर्म नसतं. अरे, कुणीच असं बिना कर्माचा राहू शकत नाही. पण तरी बी त्याला भिक्षेचं कर्म दिलं, तपाचं कर्म दिलं, उपरतीचं कर्म दिलं. सतत उपरत राहा आणि सतत उदासीन राहा. इथे माझं कुणी नाही, इथे मी कुणाचं नाही, ही त्याची उपरती आहे, ही त्याची उदासीनता आहे. आणि उपरती कुणी काहीही देऊ, स्वर्गातलं देऊ, मृत्यूलोकातलं, कुठल्याही लोकातलं देऊ, पण नको नको. ठीक आहे ना? उपरती म्हणजे कुठल्याही प्रकारची त्यात गोडी तुझी दिसली नाही पाहिजे, ही खरी उपरती आहे. औपचारिकता म्हणून तुला ते करावं लागेल, पण गोडी त्यात दिसली नाही पाहिजे. मागे सांगितलं ना, ताटातलं सात्विक अन्न सुद्धा तुम्ही 2 घास जास्त खात असाल तर तुम्ही तमोगुणी आहात. ठीक आहे ना? पण तिथेच तुम्हाला कुणाच्या प्रेमाला किंवा आग्रहाला बळी पडतंय, त्यावेळेस तुम्ही ते सहन करता, हे बी तुमचं तप आहे. नाही असू द्या, पण आता पुन्हा नको बस. मग असा संन्यासी काय करतो, तर मांडीला लावून कधी खायला बसत नाही. मग ठीक आहे ना, एकांतवासी भोजन करतो. मग एकांतवास लघुभोजन आता अध्यात्मरित्या निवृत्त कामा असो. तर स्वसंग परित्याग करायचा असेल तर त्याच्यासाठी असा परिव्राजकच पुरुष, म्हणजे या वाटेनं जो कोणी गेलेला आहे, त्याचा जर संघ आपल्याला भेटला, मग तो त्याच्या चरित्र रूपानं असो, त्याच्या विचार रूपानं असो, किंवा तुमचं भाग्य असेल तर तो साक्षात रूपानं असो, असा जर तुम्हाला संघ घडत असेल तर तुम्ही भाग्यवान आहात. पण तपाची गोडी लावा. कारण जोपर्यंत तुम्ही हायस्कूलमध्ये आहात तोपर्यंत तुम्हाला शिकवलं जातं, आणि कॉलेजमध्ये ॲडमिशन घेतलं की तुमचा तुम्ही अभ्यास करायचा असतो. हेच तप आहे. नारायण. मग पुन्हा तुम्हाला त्याशिवाय आता दुसरं कुठलंही काम नाही असंच वाटलं पाहिजे. बस आता लक्ष्यप्राप्ती, आता लक्ष्यप्राप्ती, नाही का? ते कसं? मी ऋषीलाच उदाहरण सांगितलं की जोपर्यंत तू कॉलेजला होतास तोपर्यंत तुला 4 दिवस यायची इच्छा होती, येत होता. पण आता तू नोकरीला लागलास, आता पराधीन झालो आणि स्वाधीन बी झालोय. आता 1 दिवस तुला सुट्टी मिळू शकत नाही, इच्छा असून. बस तसं होतं की आपण या परमात्म्याच्या वाटेवर तपाला लागलो, साधन सोडून तपाला लागलो की एक अशी आतून स्थिती येते की एक क्षणसुद्धा वाया जाऊ देत नाही. श्वासावर नाम चालेल, डोळ्यावर चालेल, माळेवर चालेल, किंवा असाच आत अनाहदावर नाम चालेल, गुरुमंत्र चालेल, किंवा एकदम अशी परिपूर्ण आत अशी अवस्था येते की म्हणजे तिथं कुठे वृत्तीच नाही, अशी आतून स्थिती येते. स्वामींना आपल्याला एवढं सांगायचं आहे, त्याशिवाय त्यांना दुसरे कोणते काम नाही हे विसरू नका. आम्ही सुद्धा अथा तो ब्रह्मजिज्ञासा, मी याचसाठी आलो पण विसरलो, आणि ज्याने आपल्याला आठवण करून दिली ते संत आणि गुरु आहेत. बस. त्यांचं मत असं नाही की तुम्ही माझ्या आठवणीत राहा, तुम्ही तुमच्या आठवणीत राहा. तुम्ही कशासाठी आलेला आहात? हीच अनन्यता आहे, हीच गुरुनिष्ठा आहे. राम. आणि त्यांची तपश्चर्या म्हणजे ब्रह्मस्वरूपात सदा सर्वदा स्थित होणे, हीच त्यांची तपश्चर्या. आपलं जे ब्रह्मस्वरूप आहे त्याच्यापासून वेगळं न होणे. उदाहरण सांगतो तुम्हाला की कुठलीही स्त्री जी कुलीन स्त्री आपण म्हणतो, ठीक आहे ना, ती कुठलीही कुलीन स्त्री
कधीही अंगप्रदर्शन करेल का? अगदी पती पुढे बी नाही. बस तसंच आहे. असा कुलीन तपस्वी संन्याशी जो आहे कधीही संसाराला मूल्य देणार नाही आणि आपलं परमार्थ दर्शन घडवून देणार नाही. यथाशक्ती कुलीन स्त्री स्वतःला जसं लपवते तसा हा परमार्थ लपवत असतो. त्याचंच नाव खरं संन्याशी आहे. म्हणून त्याला एक रात्र एका गावात सांगितली, फार फार तर 2 रात्री, तिसरी रात्र नाही. भागवतात तर याचं वर्णन केलेलं आहे किंवा कुश्यप ऋषींनी केलेलं आहे. त्याच्यानंतर अनेकांनी केलेलं आहे. उपनिषदामध्ये तर हे ठासून भरलेलं आहे की संन्याशानं कसं राहावं. बस मला सांगायचं आहे, आपण सगळे जन्मजात संन्याशी आहोत. का? येताना काही घेऊन आलो नाही, जाताना काही घेऊन जाणार नाही. ही उपरत संन्यासी आहे, नाही का? असा उपरत संन्यासी जो आहे तो संन्यास या शब्दाचा अर्थच असा आहे की आत्मस्वरूपाशिवाय असलेल्या इतर सगळ्या गोष्टी, सर्व वस्तूंचा त्याग करणे. बस असाच आहे संन्यास. म्हणजे तो मागे सांगितल्याप्रमाणे तो आग्नी स्वरूप आहे. आग्नीत जर तुम्ही एखादी वस्तू टाकली की ती भस्मीभूत होते, ती राख करते आणि ती त्या राखेचा बी अग्नी संबंध ठेवत नाही. अग्नी त्या राखेचाही संबंध ठेवत नाही आणि त्या धुराशी बी संबंध ठेवत नाही. धूर आपल्या वाटेनं जातो, अग्नी आपल्या वाटेनं जाते, राख आपल्या वाटेनं जाते. नारायण. तसा हा संन्यासी आहे. सत्वगुण, तमोगुण आणि रजोगुण ह्या तिन्ही गुणाला तो ओलांडून जातो. तो संन्यासी आहे. संन्यास या शब्दाचाच अर्थ ज्याच्या ज्याच्या अनुभवाला आला त्यांनी तसा तसा केला. उपनिषदात आहे, पुराणात आहे, वेदात आहे. पण त्यांना कर्मत्याग हा मुख्य हेतू नव्हता, वासना त्याग हा मुख्य हेतू होता. मग वासना त्यागानं ज्यावेळेस ब्रह्मस्थितीची गोडी, ब्रह्म अवस्थेची गोडी, ब्रह्मस्वरूपाची गोडी त्याच्यामध्ये अशी वारंवार त्याला घंटानाद करते, जागं करते आणि त्या भूकेनं त्याला जिथं घेऊन जाते त्यालाच एकांत म्हणायचे. बस असा एकांत त्याच्यामध्ये स्थिर झाला की एक अद्वितीय जे ब्रह्म, अद्वितीय जे आहे, अद्वितीय म्हणजे सूर्य, अनंत ब्रह्मांड सांगितलं, पण आपल्या ब्रह्मांडामध्ये हा सूर्य आहे. तसं आपल्या ठिकाणी आपण ब्रह्म आहोत आणि आपल्या दृष्टीमध्ये सर्व जग ब्रह्म आहे. ही एक अद्वितीय स्थिती येते. अशी अद्वितीय स्थिती जर तुमच्यामध्ये स्थिर व्हायला लागली की तुम्ही तुमच्या आत जे शास्त्र उपनिषदाने सांगितलं सत्यमेव जयते, म्हणजे सत्यमेव जयते, हे जे उपनिषदाने ब्रीद सांगितले ते आपल्यामध्ये प्रकट व्हायला, आपल्यामध्ये ते दिसू लागतं. कोणाला? त्या सत्यस्वरूप परमात्म्याला सुद्धा आणि त्या सत्यस्वरूप ब्रह्मनिष्ठांना सुद्धा किंवा आपल्या गुरुंना किंवा संतांना सुद्धा हे दिसू लागतं. आपल्याला बी त्याची जाणीव होते आणि पुढच्यालाही त्याची जाणीव होते. आणि त्या जाणीवेच्या जाणीवेत राहणं ह्याला बी एक एकांत म्हणतात. माझ्या गुरुंना कळतं मी कसं आहे, नाही का? आपण शपथ खाताना, अरे तुम्ही लाख मला नावे ठेवा, माझ्या भगवंताला माझ्या गुरुंना माहिती आहे मी कसं आहे, माझ्या आईवडिलांना माहीत आहे मी कसं आहे, तुम्ही जाऊन सांगा काय करायचे ते करा, त्यांना माहीत आहे मी कसं आहे. जाणीवेची जाणीव आहे. राम असो. पुन्हा आपल्याला स्वामींना एवढं सांगायचं आहे, पुन्हा तुम्हाला जर अशी एकांताची गोडी लागली तर त्यासाठी 15 दिवसातून एक वेळ जरी तुम्ही गेला आणि अर्धा दिवस, तास दिवस किंवा जसं तुमची शक्य तुम्हाला असेल, फार दिवसातून 30 कमीत कमी अर्धा तास तरी तुम्हाला एकांत मिळावा, ही भूक तुमची वाढावी. तर एकांत म्हणजे काय? आपण आपल्या ब्रह्मस्वरूप स्थितीमध्ये जाणे. तुम्हाला एक छोटं उदाहरण सांगतो. रामकृष्ण परमहंस होते, दिवसभर इकडची तिकडची व्याप करायचे, पण संध्याकाळ सूर्यास्ताला व्हायच्या आधी किंवा सूर्यास्ताच्या वेळेस ते अमराईमध्ये निघून जायचे. जर तशी संधी नाही मिळाली तर रात्र म्हणजे तळमळायचे, म्हणजे घाई गडबड. बस कुणाचं कितीही कुणी वेळ दिवसभर बसलेलं असेल पण त्याला हाकलण्याच्या पाठीमागं लागायचे आणि मला जायचं. कुठं जायचं? एक दिवस बघितलं, जे त्यांचे जे दुसरे केशव का कोणतरी होते, काय नाव त्यांचं, त्यांनी मंदिर बांधलं होतं कालीचं, ते गर्भश्रीमंत होते ते. तर ते
एकदा त्यांना बघायला गेले हे आमराईच्या खाली, ते एका वृक्षाखाली नेहमी जिथं बसते तिथं बसले आणि 1-2 मिनटात उठून लगेच माघार फिरले. म्हटले तुम्हाला इथं यायचं होतं का? म्हटले हो. का? तर म्हटले दिवस भरून काढायचा होता. रामकृष्ण हरी. दिवस भरून काढायचा होता? हो. का? की मला 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 स्वतःला आणि मनाला सांगायचं होतं की आजचा दिवस तुझा समाधीचा झाला. म्हणजे आता माझी कुठली वेळ झालेली आहे, इथूनच माझी समाधी सुरू झाली होती. नाही, मला गेलं पाहिजे. राम. तर अशी समाधी ती बोधात्मक समाधीला पुढं उपलब्ध करते. अशी ब्रह्मस्थिती, एकांत स्वरूप, ते हे आहे की ब्रह्मस्वरूप स्थिती जी आहे ती एका तत्वनिष्ठापाशी जिवंत राहू शकते. ठीक आहे. मागे सांगितलं ब्रह्मनिष्ठा आणि ब्रह्मस्वरूप ह्याचा मला 1-2 जणांनी भेद विचारला, ते सांगितलं त्यांना. नाही नाही, ब्रह्मनिष्ठ म्हणजे फक्त ती गोडी आहे सत्याची, पण पूर्णत्व नाही. ठीक आहे ना. आणि ब्रह्मस्वरूप झालेला आहे तो सत्यस्वरूप झालेला आहे, म्हणजे त्यानं सत्यावर विजय प्राप्त केलेला आहे. त्याला उपनिषदाने म्हटलं सत्यमेव जयते. हां, माऊलींनी सांगितलं की कोणाच्याही रथावर जर पाहिलं तर मारुतीचा झेंडा असतो. का? तर धर्मासाठी जात असताना मनाला उन्मन करायचं असतं, हाच हेतू आहे. ठीक आहे ना. धर्माला जात असताना, धर्मकार्यासाठी जात असताना तुम्ही तो झेंडा जो मारुतीचा आहे तर तुमचं ते मन उन्मनीला असलं पाहिजे, तरच तुम्ही धर्मावर विजय प्राप्त कराल, अधर्मावर विजय प्राप्त कराल. तसं ही ब्रह्मनिष्ठा जी आहे, ब्रह्मनिष्ठा ती तत्वनिष्ठा जी आहे, तर हे जाणीवेशिवाय पूर्णत्वाला जाऊ शकत नाही. एक क्षणसुद्धा इकडं तिकडं, जसं लंबक असतो का नाही, लंबक, तो एक क्षणसुद्धा इकडे तिकडे हलत नाही, कटाक्ष असतं त्याचं. बस हे चित्त एकाग्रतेचं असं असलं पाहिजे. आणि ते कशानं साधतं तर पुन्हा सांगतो, एकादशीच्या व्रतानं साधता येतं, नाही का. पण आता भगर जर आपण इतकी खाल्ली ताठावर बसून, नाही का, नाही की जेव्हा मांजर उडी मारत नाही. मी पाहिलं होतं ह्याच्यात एस्कॉनमध्ये असे भरपूर संन्यासी आहेत, राहणारे तिथं वृत्तीनं, ब्रह्मचारी आहेत. ते एकादशीच्या दिवशी पाणीसुद्धा घेत नाहीत. गडावर एक संन्यासी आले होते असेच, मी त्यांना प्रसाद दिला, त्याने हातात घेतला आणि पुन्हा त्यांच्याबरोबर जो एक त्यांचा सहपाठी होता त्याला देऊन टाकला. तो ग्रस्त होता, त्याला देऊन टाकला, त्यानं खाल्ला. तर मी पुन्हा त्यांना विचारलं की मी प्रसाद होता म्हटलं तुम्हाला दिलेलं. हा ठीक आहे म्हटले, मी स्वीकार केला, पण माझा जो व्रत आहे त्यांनी लिहून दिलं मला. मौन बी होतं, जप अखंड चालला होता त्यांचा. कोण? फॉरेनर होता तो, आणखी जप बी अखंड चालला होता, विदेशी होता तो. जप अखंड चालला होता, प्रसाद स्वीकारला, पण शेजारी होता त्याला दिला. माझा भास काय झाला की अरे मी तुला म्हणजे श्रद्धेनं दिला होता, शुद्धीनं दिलेला होता, आपुलकीनं दिलेला होता, पण तो ग्रहण नाही केलंस. हां, तिथे आणि त्यांच्या गुरूंचं व्रत सांभाळलं. एकनिष्ठ आहे. हां, तर तपासाठी जी लागणारा एकांत आणि एकांतासाठी तुमची जी एकनिष्ठता तीही तयार होते यानं. म्हणून यथाशक्ती एकादशीच्या दिवशी निराहार राहणं हे अतिउत्तम. अगदी जमत नसेल तर दुग्धाहार, ते उत्तम. अगदी जमत नसेल तर फलाहार, ते उत्तम. आणि अगदी जमत नसेल तर आपलं जेवण आहे. जय जय राम नारायण. असं पुन्हा सांगतो, आता थोडक्यात घेतो. ही तत्वनिष्ठा तुमच्यामध्ये बघितली, पाहिली तुमच्या गुरुनी, संन्याशांनी किंवा इतर कुठल्या आध्यात्मिक उंची गाठलेल्या महापुरुषांनी, तर तुमच्यावर आपोआप प्रेम होतं त्यांचं. ठीक आहे ना. मगाशी सांगितलं, एखाद्याच्या आतमध्ये स्त्री कामना असेल तर तिची ती जात पाहत नाही, तिचं तो रूप पाहतो. तसा पोचलेला पुरुष तुमची फक्त योग्यता पाहतो
आणि आपल्यातलं काहीतरी तुम्हाला द्यायला तुमच्यापाशी येतो. काहीतरी असं देतो की जे तुम्हाला चिरंजीव करेल. असो, म्हणून नेहमीच कायम असणारे एक तत्व असं आहे, मगाशी सांगितल्याप्रमाणे असं एक ते तत्व आहे की ते जाणून घेण्यासाठी प्रामाणिकपणानं ते एक ध्येय बनवलं पाहिजे. हे काय आहे तप, जे या चराचराला एकदम नाही म्हणजे सोनं जर तापवलं, ठीक आहे ना, तापवलं म्हणजे आयुर्वेद सांगतो, तापवलं असं लाल केलं आणि ते पाण्यात टाकलं आणि ते पाणी जर तुम्ही 21 दिवस 40 दिवस पिला तर तुमच्या तेजामध्ये फरक पडतो शरीरातल्या. तसं हे तप आहे. म्हणजे इंद्रियांचं ब्रह्मचर्य इंद्रियांना कळू लागलं की त्यांना गोडी येते. आपण त्याला कष्ट समजतात, अन्य लोक त्याला कष्ट समजतात. ही गोडी तुम्हाला पूर्णत्वाकडे घेऊन जाते. त्याचं नाव तप आहे. ठीक आहे ना. हे लौकिक तप जे आपण आपल्या आजपर्यंत ऐकण्यात आले, ठीक आहे, कुणी केसानं गाडी ओढतोय, कुणी काय करतोय, कुणी काय करतोय, अनेक प्रकारची तप केली याने. ही हठयोगी तप आहेत. सात्विक तप भगवंताचं आहे. त्याच्या अनन्यतेमध्ये देहाला कष्ट न देहाला कष्ट न देणे, त्याचे लाड न करणे आणि त्याच्या लक्ष्यप्राप्तीपासून त्याला विचलित न होऊ देणं गोड तप आहे. राम साध्या भाषेत महाराज काय म्हटले, आयुष्यभर मी एकच तप केले. काय तप केले? कोणाचं अंतकरण दुखवलं नाही आणि नाम कधी सुटलं नाही. बस हीच माझी गोड तप आहेत. आणि ही तप देवाला आवडली, रामाला आवडली. म्हणून काल गुलालाच्या दिवशी पहाटे, जेथे नाम तेथे माझे प्राण, जसा हा ध्वनी निघाला तसा माझ्या डोळ्यातून धारा व्हायला लागल्या. का तर जगलोय त्यांच्याबरोबर, म्हणून त्यांच्या स्मृतीत आहे. जगलो नसतो, आपल्याच विचारानं फक्त आपण जर राहिलो असतो तिथं, नाही, त्यांच्या विचारानं राहिलो. त्यांना काय आवडतं आपला विचार तिथे रस्त्यावर टाकून दिला, गेटच्या बाहेर. तुम्हाला काय आवडतं तसं माझ्याकडून करून घ्या, बस. राम असो. तर ही ब्रह्मनिष्ठता जे हे ब्रह्मस्वरूपता आहे, ही एक आपल्या दृष्टीमध्ये बसली की नाही की तेही एक तप व्हायला सुरुवात होतं. नाही, ते म्हणजे ते बस, ते सुद्धा एक तप आहे. ही तपदृष्टी आहे, ही एकांत दृष्टी आहे. लक्षात आलं? म्हणजे अध्यात्माच्या वाटेवरचे हे दोन मजबूत हात होते. जसं पक्षाची दोन पंख आहेत की नाही, जसं संन्यासाचं विवेक वैराग्य कसं बळकट असतं, तसे ह्या वाटेनं ब्रह्मस्वरूप आणि ब्रह्मस्थिती प्राप्त करण्यासाठी एक ही तपदृष्टी आणि एक एकांत दृष्टी प्राप्त होते. आणि दोन दृष्टी एक झाल्या की नजर एकच होते. जसं माऊली म्हणाली की नाही, माऊली की होठ दोन आहेत पण शब्द एक आहेत, डोळे दोन आहेत पण नजर एकच आहे, नाकाला भोकं दोनच आहेत पण प्राण एकच आहे, कानाला भोकं दोनच आहेत पण शब्द एकच आहे, दोन शरीराला हात दोन आहेत पण कर्म एकच आहे, देहाला पाय दोन आहेत पण वाट एकच आहे. हा, तसं आहे की एकदा तुम्ही लक्ष्य प्राप्तीकडे निघाला आणि तुमच्या पाठीवर कोणाचा हात पडला की डोळ्यातून अश्रू आले पाहिजेत, तर तुम्ही भाग्यवान आहात. कारण ज्याचा हात पाठीवर पडतोय तो साक्षात मीच आहे, असा हृदयात तुमच्या घंटानाद झाला पाहिजे. साक्षात मी म्हणजे गुरु किंवा भगवंत आहे. असं शेवटी सांगायचा आशय एवढाच आहे की परमात्म्याने सुद्धा सुरुवातीस तपच केलेलं आहे या जगनिर्मितीसाठी. ते कसलं तप केलेलं आहे सांगतो तुम्हाला. त्याला गाय व्हायचं होतं, त्याला गाय निर्माण करायची होती, तो आधी गाय झाला. ठीक आहे. त्याला हत्ती निर्माण करायचा होता, तो आधी हत्ती झाला. त्याच्या गरजा पाहिल्या, त्याची सुखदुःख पाहिली, आधी तो झाला आणि मग त्यानं निर्माण केलंय, हे लक्षात ठेवा. ठीक आहे ना. म्हणून सर्वत्र परमात्म्याला पहा असं म्हटलंय, नाही का. उपनिषदांनी तेच सांगितलं शेवटी.
वेदांत तुम्हाला काय सांगतो? जग जरी मिथ्या असलं तरी तुम्ही ब्रह्मस्वरूप जर असाल, तुम्ही भगवत स्वरूप असाल, तर त्याच्यासाठी जग मिथ्या कसं नाही? सकल राममय जानी. तुम्ही भगवत स्वरूपात असाल तर सगळं राममय आहे. तुम्ही ब्रह्मस्वरूप असाल तर सगळं ब्रह्म आहे. मिथ्या कुठे आहे? मिथ्या कुणाला आहे? तर ज्याला संसार सत्य आहे त्यासाठी हे मिथ्य आहे. उमा कहूमय अनुभव पण ते ह्यासाठीच. नवे सार संसार हा घोर आहे तो यासाठीच. राम पुढं असं जर असेल तर ही जगनिर्मिती करताना त्याला सुद्धा तपच करावं लागलं. ते तप काय आहे? तर त्या योनीत जाऊन ते सहन करणे. ठीक आहे ना? त्या मुशीत, सोन्याला त्या मुशीत जावं लागतं. मुशी माहिती आहे ना त्यात, ज्याच्यात सोनं ओतलं जातं. त्या मुशीत जाऊन त्याला तापून घ्यावं लागतं. ते अगोदर मुशी तापते आणि पुन्हा सोनं तापतं. तसं गुरुच्या इच्छेत आपली एकदा इच्छा एकरूप झाली की मग तप सुरू होतं. हां, गुरुच्या इच्छेत. आणि मग गुरुची इच्छा एकच आहे, मी ज्या तत्वात विश्रांती करतोय तुला त्यात मिळावी. आणि पुन्हा पुन्हा ह्यात फार वेळ घालवू नको, तू जगाच्या कामाला यावंस. तो कसा कामाला यावा? काहीच करू नको, केवळ तुझी शांती तरी पसरव. हातानं, पायानं, तोंडानं काहीच करू नको, पण शांती तरी पसरव. म्हणजे जगाच्या रजोगुणाला आणि तमोगुणाला विरोध करू नको, जगाच्या सत्वगुणाला साह्य हो. ठीक आहे राम. मग हे असं तप कोणाकडून करून घ्यायचं? भगवंत आणि गुरु संत त्याची निवड करतात. ठीक आहे ना? कशी देती कोणी एखादा विरळा, पण त्याच्याशी चिकटून राहणं. जसा सूर्यप्रकाशात आपण चिकटून आहोत, पण आपले डोळे चांगले आहेत म्हणून. आंधळ्याला सूर्य उगवला काय आणि मावळला काय, तसं संसाराला देव आला काय आणि देव गेला काय. त्याला पाहिजे काय? मनोवांछित फळ पाहिजे, बस काम संपलं. नाही का? आमच्या इच्छा पूर्ण करणारा देव तो जागृत देव नाही का? हां, जागृत देवस्थान म्हणतात नाही का? ते देव जागाच आहे की, पण हा वासनेत झोपलेला आहे. एखादा सिद्ध पुरुष, त्यानं काय त्याची सिद्धी प्राप्त, सिद्धीच्या बळावर त्याचं कार्य सिद्ध करून दिलं की संपलं, तो फसला. म्हणून दोघांनाही गुप्त राहावं लागतं. ठीक आहे ना? हेही एक तप आहे. आपल्याला प्रकट न होऊ देणं, पण अप्रकटपणे जिज्ञासूची तळमळ पूर्ण करणं, हे बी एक तप आहे. ठीक आहे ना? आणि म्हणून हे महापुरुष कुठं कुठं कधी कधी कुणापाशी रात्र 2 रात्र 4 दिवस प्रकट होते आणि पुन्हा गुप्त होते. दिलानी गेले, संपलं. अरे असे आहेत की एकदा अनुग्रह झाला पुन्हा भेटलेच नाहीत गुरु शिष्य. पहा तुम्ही भक्तमालमध्ये किती ढीग पडलाय त्याच्यात, पुन्हा भेटलेच नाहीत. पुराणात ढीग पडलेत, पुन्हा गुरु शिष्य भेटलेच नाहीत. पण तो शिष्य बी तसाच असतो आणि तो गुरु बी ब्रह्मनिष्ठ असतो. नाही, शिष्य ब्रह्मनिष्ठ असतो आणि गुरु ब्रह्मस्वरूप असतो. राम असो, शेवट करतो, ऐका. म्हणून एकांत म्हणजे ब्रह्मनिष्ठेत राहून तप करणे, हे एक आपल्यामध्ये आज दृढ झालं पाहिजे. आणि कमीत कमी 15 दिवसातून एकदा तरी त्यासाठी वेळ द्या. किमान 40च्या पुढच्या माणसानं, 50च्या पुढच्या माणसानं. आणि जो 40च्या आत आहे त्यांना रात्रंदिवस ही भूक कशी वाढेल यासाठी संत संग करा, शास्त्र संग करा, साधन करा. गुरुनामाचा, भगवान नामाचा जप सतत आतमध्ये आणि बाहेर जाणीवीच्या रूपानं करा. असो, तर हे मनाच्या एकाग्रतेचं सामर्थ्य एकदा आपल्यामध्ये असं तळपू लागलं, प्रकट होऊ लागलं की गोडी वाढते. ठीक आहे ना? आपलं बाळ आपल्या म्हणण्यानं चाललं की आपण त्याच्यासाठी काहीही करतो. तसंच आहे, मन आपल्या ताब्यात राहिलं की आपण मनाचे बी ऐकू लागतो. बरं असू दे, ठीक आहे, आजचे दिवस पुन्हा नाही, ठीक आहे, बस पुन्हा नाही. आणि मग बाळाकडं
चार माणसात जर बाळानं आबरू घालवू नये म्हणून आपण ज्या नजरेनं बघतो त्या नजरेने एकदा मनाकडे बघा. हरि ओम. कडक. ठीक आहे ना. आपण त्या लहानपणातून गेलोय. पै पाहुण्यामध्ये आपल्या बाळांना आपली आबरू घालवू नये म्हणून त्याला अगोदर तरी पोटभर घालतात किंवा त्याला आमिष देतात की घरी गेल्यावर तू मानशील ते तुला देतो, पण तिथं घ्यायचं नाही आणि मागायचं नाही. मनाला हीच समजूत घाला. तपा हे एक उत्तम तप आहे. जे तुला घेऊन जाता येणार नाही त्याच्यासाठी वेळ आता घालवू नको हे मनाला सांगा. इथून जे तुला घेऊन जाता येणार नाही त्यासाठी आता वेळ घालवू नको. आणि इथून जे घेऊन जाता येतं त्याच्यासाठी तू रात्रंदिवस सहाय्य हो. राम स्वामींना शेवटी आपल्याला एवढं सांगायचंय की जसं स्वानंदामृत तृप्ताय सिद्धाय नमः, तुम्ही तृप्त झाला तर जग तृप्त होईल. आणि मग असं समजा की जो तृप्त झालेला आहे स्वामी म्हणते त्याला माझा नमस्कार आहे. ठीक आहे ना. अरे वैशिष्ठांनी नमस्कार घातलाय योगोशिष्टामध्ये, त्याला माझा नमस्कार आहे. कोण? जो ब्रह्मनिष्ठ अवस्थेला पोचतोय त्याला माझा नमस्कार आहे. का? तर तो आता आमच्या लोकात येतोय, सिद्ध लोकात येतोय, नाही का. शेवट स्वामी एवढं सांगतात, ही जी बलप्राप्ती आहे मनाच्या द्वारे, तपाच्या द्वारे, एकांताच्या द्वारे, एकाग्रतेच्या द्वारे, त्याच्याद्वारे तुम्ही या जगात जे असहाय्य आहेत त्या लोकांना काहीतरी मदत करण्यासाठी साह्यभूत होणं शक्य आहे, नक्की शक्य आहे. आणि त्या शक्यतेमुळं ते लोक तुमच्याकडून सुद्धा अपेक्षित आहेत. म्हणून कोणाला कुठल्या वाटेनं कसं घेऊन जायचं हे तुम्हाला तप शिकवतं, एकाग्रता शिकवते, एकांत शिकवते आणि महापुरुषांची कृपा शिकवते. सारे एवढाच. पुन्हा एकदा सांगतो, तुम्ही आम्ही सर्व उपजतच संन्याशी आहोत हे विसरू नका. आणि संन्यासाचा अर्थच आहे असंग. आधी कुणाचं नव्हतं, नंतर कुणाचं राहणार नाही. देहाच्या आधी कुणाचंच नव्हतं, देहाच्या नंतर कुणाचं राहणार नाही, मृत्यूनंतर नाही. जन्माच्या आधी कुणाचं नव्हतं, जन्मानंतर कुणाचं राहणार. सकळ कर्मयोगे सकळ मिळाले. आणि आत्ता जे आहोत ते आपण आपलं होऊन राहिलो आणि दुसऱ्यासाठी राहिलो की आपण संन्याशीच आहोत. म्हणून भगवंताच्या भाषेत एवढंच सांगायचं, अनाश्रिता कर्मफलम, कुणाकडून कसलीच अपेक्षा न धरता त्याच्या हितासाठी तुला काय करता येईल ते कर. तू संन्याशीच आहेस. आणि हा संन्यास जगाला प्रिय नसू दे, भगवंताला आणि गुरुना प्रिय आहे. बस का? जग जनार्दन आहे. जग जनार्दन आहे. त्याला हेही आवडत नाही आणि तेही आवडत नाही. म्हणून जग तुझ्या नादी लागत असेल तर ठीक आहे, पण निश्चित एवढं कर की तप, एकांत आणि एकाग्रता ही खंडित होऊ देऊ नको. हाच खरा श्रेष्ठ संन्यास आहे. श्रेष्ठ संन्यासाचं पुन्हा एकदा लक्षण अखंड एकांतवासी आणि ब्रह्मस्वरूपी असतो. जय जय अवधूत श्री गुरुदेव. आणि हे आपल्याला असेच उत्तम दिवस भगवंताच्या कृपेनं, संतांच्या कृपेनं आपल्या झोळीत पडणार आहेत, पडतील. या आशेनं प्रत्येक पाऊल टाका. या अपेक्षेसह स्वानंदाचा राम राम. नारायण नारायण नारायण.